मेरे सरकार आए हैं, सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। माझ्या माऊली ज्ञानोबारांचा महिमा हा सामान्य नाही, माझ्या माऊली ज्ञानोबारांचा महिमा हा सामान्य नाही, कारण ते समर्थ आहेत। आणि ऐका दादा, समर्थाच्या मनात जर आलं तर सर्व काही होऊ शकतं। तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंक त्याचा। आणि माझे माऊली ज्ञानोबाराय हे समर्थ आहेत आणि त्यांच्या मनात जर का एखादी गोष्ट आली तर ती पूर्ण होते। ऐका, माझ्या माऊली ज्ञानोबारांचा महिमा हा सामान्य नाही, त्यांनी साक्षात स्त्रीचा पुरुष केला, एवढा महिमा त्यांचा अगाध आहे। एक वेळचा प्रसंग आहे, ऐका। एक राजा होता, त्याला 7 मुली व्हायच्या। आता त्याने राणीला सांगितलं की हे बघ, आता जर मुलगी झाली तर मी तुला जीव मारणार, असं त्याने राणीला सांगितलं। ऐका, परत दुर्दैवाने दुर्भाग्याने परत त्याला मुलगीच झाली। आता राणीला चिंता वाटू लागली, आता हे जर का राजाला कळलं तर राजा माझा जीव घेणार, असं राणीला वाटलं। मग राणीच्या काही दास्या होत्या, त्या दास्यापैकी एक दासी ही हुशार होती। तिने राजाला सांगितलं की राजा, तुम्हाला मुलगा झाला, सर्वत्र राजवाड्यामध्ये आनंद पसरला, सगळ्यांना आनंद झाला, पूर्ण त्याच्या राज्यामध्ये पेढे वाटण्यात आले, सर्वांना सांगण्यात आलं राजाला मुलगा झाला। राजाला एवढा आनंद झाला, राजाचा आनंद हा गगनात मावत नव्हता, राजाला एवढा आनंद झाला। ऐका, ती मुलगी रूपी मुलगा मोठा होत गेला, त्याचं लग्नाचं वय झाल्याच्या नंतर त्या मुलगी रूपी मुलाचं लग्न एका राजाच्या कन्येसोबत ठरवण्यात आलं, एका राजकन्येसोबत त्याचं लग्न ठरवण्यात आलं। त्याचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर त्या दोघांच्या एकांताच्या वेळी त्या मुलगी रूपी मुलाला खूप वाईट वाटले, आणि त्याने दुसऱ्या दिवशी एक दोर घेतला आणि जंगलामध्ये तो गेला। जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्याने ती दोर झाडाला बांधली आणि तो गळ्यात घालणार तितक्यात त्याच्या कानावरती ज्ञानदेव तुकाराम असा आवाज त्याच्या कानावरती आला। त्याला वाटलं, अरे आता संत महात्म्यांची दिंडी येते, आपण काय करावं, त्या संत महात्म्यांचं दर्शन घ्यावं आणि नंतर आपण जीव द्यावा, असं त्याला वाटलं। तो झाडावरनं खाली उतरला आणि त्या आवाजाच्या दिशेने गेला। आवाजाच्या दिशेने गेल्याच्या नंतर त्याने पाहिलं तिकडून माझे माऊली ज्ञानोबाराय येत होते। त्याने माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला। माझ्या माऊली ज्ञानोबारायांचे पाय घट्ट धरले। ऐका, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, हे मुला, अरे माझे पाय सोड। पण तो त्या माऊली ज्ञानोबारायांचे पाय सोडत नव्हता। तो माऊली ज्ञानोबारायांना म्हणाला, अहो माऊली, मी मुलगा नाही, मी मुलगी। माऊली, मी मुलगा नाही, मी मुलगी आहे। त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय त्याला म्हणतात, अरे बाळा, तू मुलगी नाही, तू मुलगाच आहे, असं त्याला सांगितलं आणि त्याच्यावरती कृपा दृष्टी केली आणि प्रत्यक्ष स्त्रीचा पुरुष त्या ठिकाणी केला। एवढा महिमा माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा आहे।